अहो, तुम्ही चहा घेणार की कॉफी? काही आण. आपल्याकडे काही हा पदार्थ नाहीये. लेखक मी जरी असलो ना तरी तुझ्या बरोबर बोलण्यात कोण जिंकू शकत नाही. चहाच आण. बर. थँक्यू. पण मी काय म्हणते, परवाचा काय प्लॅन आहे? परवाचा असा काही प्लॅन नाहीये, पण अगं खूप काम आहे. एक स्टोरी राहिली ती कम्प्लीट करायची आणि कुठल्या कार्यक्रमाला पण जाता येणार नाही. हद्द झाली गोळ्या माणसाची. सगळंच कसं मी सांगायचं? का आता काय झालं भडकायला? जाऊ देत. माझा वेळ आणि एनर्जी घालवण्यापेक्षा सांगितलेलं बरं. परवा ना व्हॅलेंटाईन डे आहे आणि लग्नानंतर हा आपला पहिलाच असेल, हो ना? पहिला? हो, पहिला. कारण मागच्या वर्षी जून मध्ये आपलं लग्न झालं होतं आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी आत्ता झालाय. मग पहिलाच बरं का? आणि त्याचं काय आता प्लॅन? खरंच तुम्ही म्हणजे ना इतके कसं काय रोमॅन्टिक, इतके छान कविता करता, इतके छान लेखक आहात. मग माझ्यासाठी नाही का तुम्हाला कधी कविता करू वाटली? बस बस बस, किती बोलशील. आणि ह्याचा काय प्लॅन करायचंय का? त्या आजकालच्या प्रेमी युगलांसारखं डेटवर जायचं, गुलाब घ्यायचा, प्रपोज करायचा. अरे ह्या व्हॅलेंटाईनला एक आणि पुढच्या व्हॅलेंटाईनला दुसरीच असेल. असं प्रेम करण्यापेक्षा आहे ना ते वयाने समजूतदारपणा असलेलं बरं. हे बघा, मला ही तुमची अलंकारिक भाषा नाही समजत. मला फक्त मी तुमच्यासाठी किती स्पेशल आहे ही फिलिंग हवी आहे. कारण मलाही माझ्या मैत्रिणींना सांगायचं असतं माझ्या नवऱ्याचं किती प्रेम आहे माझ्यावर. अच्छा, म्हणजे हे तर कारण आहे. अगं मी तुझ्यावर प्रेम करतो का? मी कवी लेखक जरी असलो ना तरी तुझ्या पुढे माझे सगळे शब्द हरवून जातात. आणि माझ्यासाठी फक्त प्रेमाची व्याख्या म्हणजे तू आणि तूच आहेस. हे असं गोल गोल फिरवून नका हो बोलू माझ्याशी. तुम्हाला आठवते का कधी चहा पिताना साधा गप्पा तरी मारता का माझ्याशी? नेहमी आपलं लिहायचं किंवा वाचायचं. अगं राधे, खूप काही वाटतं. चहा पिताना शब्दांच्या मैफिलीमध्ये रंगणाऱ्या गोष्टींना जर प्रेम म्हणत असतील तर मला नाही येत प्रेम करता. हो का? बर. मग सर्वांना माझे डोळे खूप आवडतात, पण तुम्हाला तर ते कधी दिसलंच नाही. हो ग माझी मृग नाही. ज्या वेळेला सर्वात पहिल्यांदा मी तुझे डोळे पाहिले होते ना त्यावेळेला माझ्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला होता, मृग नाही. आणि तुझ्या डोळ्याच्या नशेत बेधुंद होण्याला जर प्रेम म्हणत असतील खरंच ग मला नाही करता येत प्रेम. आणि माझे हे छान काळे गोरकेस, त्याचं तर कधी कौतुकच नाही. हो ग माझी वेळ आली. अगं तुझ्या हे रेशमी केसांचा रेशमीपणा टिकून राहण्यासाठीच तर ते. आणि हो, त्या गुंतलेल्या केसांचा जर गुंता सोडवण्यात हरवून जाण्याला जर प्रेम म्हणत असतील लोक तर खरंच मला नाही गज म्हणते. देवा, हा एकच पीस शिल्लक होता का माझ्यासाठी? तुम्हाला आठवते का जेव्हा आपलं लग्न ठरलं होतं तेव्हा माझ्या स्माइल वरती किती फिदा होता तुम्ही? अरे तुझं हसणं म्हणजे जणू शरदाचं चांदणं, आणि त्या चांदण्यात मला कधीच नाव नाही. आणि हो, त्याला जर लोक प्रेम म्हणत असतील ना. हो हो समजलं. मला प्रेम नाही करतायत, समजलं हो लेखक साहेब. पण खरं सांगा ना, तुम्ही खरंच प्रेम करता ना माझ्यावर? हो, खूप म्हणजे खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तुला कोणत्याही खोट्या आशेवर जगवणं नाही पटत मला. आणि आपल्या प्रेमाला कुठल्याही लेबलची गरज नाही. फक्त चहा पिताना व्यक्त नाही करता येत, पण चहा पिताना तुझी नजर माझ्याकडे असते हे कळतं. तुझ्या ओल्या केसांचं कौतुक नाही करता येत का, पण त्याच ओल्या केसांमध्ये तुझं रूप खुलून दिसतं हे दिसतं मला. हा, फक्त व्यक्त करता येत नाही एवढंच. आय लव्ह यू. आय लव्ह यू. पण मी काय म्हणते, जरा प्रेम करणं घ्या की शिकून. शिकावं तर लागणारच, त्याशिवाय जगून देणार आहेस का मला? तुम्ही तर हसूनच घालवता सगळं. आता मला सांग, तू ज्या वेळेला आजारी पडतेस, तुला ज्या वेळेला ताप येतो त्यावेळेला मीच रात्रभर पट्ट्या लावत असतो ना. हो, मग त्याचं काय आता? तेच आहे माझं प्रेम. तुला ज्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेला खिचडी मीच करतो ना. तेच आहे माझं प्रेम. पण हे वाला प्रेम मला पचत नाही. तर आता मला सांग, मला चायनीज आवडतं का? नाही ना. पण मी बाहेर गेल्यावरती तुझ्यासाठी आठवणीनं चायनीज घेतो, तुझ्यासोबत खातो. माझ्या मते हे आहे प्रेम. प्रेम तुमचं खूपच सायलेंट आहे. हा हो, जाऊ देत. मी माझं काम सोडून बसली इथं गप्पा मारत जाते.
काय हो, कुठं आज एवढं नटून? अगं मला जरा काम आहे, मी तुला बोललो होतो ना. बरं येतो मी, बाय, उशीर होतोय. बाय बाय. जळलं मेला आमचं नशीबच खोटं. आज व्हॅलेंटाईन असून पण धड घरात पण थांबता येत नाही का? मला हे असलं अजिबात पटत नाही. आजच्या दिवशी तरी घरी थांबायचं ना. जाऊ देत राहता, कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? आली या बोगासी, असावे साधारण. माझं फोन उचलत नाही. काय चाललंय यांचं नक्की? मेसेज पण बघत नाही, फोन पण उचलत. हा भाऊजी बोला की. अहो वहिनी, लवकर या लवकर या, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. दादा काय झाले माहित नाही, लवकर या लवकर या. डोळे बंद करता स्वप्न तू, श्वास घेता स्पंदन तू, वाऱ्याच्या झुळकेतील शहरातून सगळीकडे फक्त तूच तूच. हे काय हो, तुम्ही तर खूप सिरियस झाला. अगं वेडाबाई, तुला काय वाटलं मी विसरलो होतो? अगं 8 दिवस झाले हा कॅफे बुक करून, आणि आपलं तर फक्त परवा दिवशीच बोलणं झालं होतं. हो का? हो. अगं मला प्रेम करता येत नाही असं तुला वाटतं, मला फक्त दाखवता येत नाही. प्रेम करता येत. ही अंगठी आठवती तुला? नाही. तुला माहिती आपण तुझं मंगळसूत्र रिपेअर करायला त्या ज्वेलरी शॉप मध्ये गेलो होतो. त्यावेळेला तू ह्या अंगठीकडे एकटे बघत होतीस, आणि त्यावेळेला माझी परिस्थिती नव्हती का? पण तुझ्या इच्छा मला झोपून देत नव्हत्या, म्हणून मी लिखाण करून, ओव्हर टाइम करून हे सगळं जमवलं. अगं तुला सोन्याने मडवता नाही येणार, पण तुला प्रेमाने सजवलं. तुझ्या डोळ्याचं कौतुक नाही करता येत, पण तुझे डोळे मात्र वाचू शकतो. तुझ्या मनातलं तू सांगण्याआधी मला समजतं, हे माझं प्रेम आहे ग. प्रेम दाखवलंच नाही ग, प्रेम अनुभवण्यात माझे. हे असं गुलाब देऊन प्रेम कोणीही व्यक्त करेल ग, पण त्या गुलाबाच्या काट्याचा त्रास सहन करून प्रेम करणं कोणालाही नाही जमत. प्रेम आभाळ एवढं विस्तीर्ण आणि समुद्र एवढं खोल आहे, आणि हे वरवरचं प्रेम नाही करायचंय मला. आणि हे तुझ्या केसांचं कौतुक करण्यापेक्षा ते तुझं सौंदर्य वाढवतात, आणि त्याला जपणं म्हणजेच माझं प्रेम आहे. बरोबर महाशय, पुढे आता. मला तुझ्यावर खोल प्रेम करायचंय का? जग मला मी विसरावं. त्या आरशालाही तुझी छाया बघून लाली जळेल, तोही जळेल तुझ्या प्रेमात बुडलेलं रुपडं. तुझं प्रेम म्हणजे माझ्यासाठी काय माहितीये का? नजरेतील भाव तू, स्वप्नांचं गाव तू, जगण्याचा ध्यास तू, सगळीकडे तूच तू. आता तुम्ही सांगा, मी प्रेम करतो का नाही? पटलंय का नाही तुम्हाला? सांगा रे जरा मुलींना. आणि हो, तुमच्या बरोबर पण जर असं घडत असेल किंवा मित्राबरोबर घडलं असेल तर नक्कीच त्याला पाठवा. खूप सारं शेअर करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.